हा बोला ना. अहो हा नेमकी सासू कशी हवी हो? सासू बघा, सुना जरी नाव ठेवले ना तरी जुने जे सासू होते ना, जुन्या काळातल्या ज्या सासू होत्या ना त्या कडक होत्या, त्यामुळे सर्वांचे संसार चांगले झाले. आता कसं नवीन पिढी आली त्याच्यामुळे त्यांना काही गोष्टी पटत नसल्यामुळे ते त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्याला सुद्धा ना थोडंफार आताच्या हल्लीच्या पिढीबरोबर जुळूनच घेतलं पाहिजे. थोडे त्यांचे विचार, थोडे आपले विचार, तसं आपण थोडं त्यांच्या पद्धतीने संसार, थोडा आपल्या पद्धतीने त्यांनी संसार केला पाहिजे. बरोबर. असं सर्व केल्याशिवाय होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या नवरा बायको जर आनंदी असतील तर त्यांना बघून आपण पण आनंदी झालं पाहिजे. कारण आपली हीच अपेक्षा असते ना मुलाचं लग्न करताना, माझ्या मुलाला तिने आनंदी ठेवलं पाहिजे, माझ्या मुलाला खुश ठेवलं पाहिजे, हेच बघायची इच्छा नाही. तर जर ती करत असेल मग आपल्याला दुसरं काय पाहिजे. आणि हल्ली कसं मुली जॉबला जातात ना, तर त्याच्यामुळे त्यांना पूर्ण वेळ घरात देता जमत नाही, तर आपण थोडीशी मदत करायची त्यांना. बरोबर आहे. आणि सतत लुडबुड न करता थोडंफार आपण मार्गदर्शन करायचं, जिथे चुकतात तिथे आपण सांगायचं, मार्गदर्शन करायचं. आणि कडकपणा हा पाहिजेच. थोडाफार कडकपणा नसेल तर ते घर चालणारच नाही. त्याच्यामुळे सासूने पण समजलं पाहिजे आणि सुनेने पण समजलं. थँक्यू. अशी सासू पाहिजे.